नमस्कार. नाव काय तुमचं? अण्णासाहेब गंगाधर ढेरे, ढेरे सर. गाव गेवराई. काय काय त्रास होता? किती वर्षापासून? थोडं हिस्ट्री द्या बरं. 2 मिनिट. 5 15-20 वर्षापासून पित्ताचा खूप त्रास आहे. अच्छा त्याच्यानंतर IBS चा त्रास आहे अच्छा आणि सायटिकाचा कमराचा त्रास. त्रास आहे. आले तेव्हा दुखत होतं का? हो. आता आता- आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे जे काय तुमचे जे सेटिंग आहेत हा. त्याची वाट बी सरकलेली व्यवस्थित झालेली बरं. आणि आता कमराला फरक पडलाय. 1 तास ते 1.5 तास, कमीत कमी 1 तास आम्ही सरांची ट्रीटमेंट केली. हम्म. आल्यापासून पहिला नंबर त्यांचाच होता. लांबून आलते, खूप अपॉइंटमेंट घेऊन आलते ना. हम्म. हां, मॅडमची अपॉइंटमेंट घेतली होती. तर तुम्ही किती हॉस्पिटल हे केले होते याच्यासाठी? आतापर्यंत सर्व टेस्ट केल्यात. कोलोनोस्कोपी, एंडोस्कोपी, MRI सगळ्या केलं, पण तो तात्पुरतं बरं वाटलं, पण कायमचा इलाज काय नाही. नाही, आणि रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आले. वात दोष बाहेर काढायला लागेल. बरोबर. यांचा मणक्याचा त्रास कशामुळे झालाय? वातामुळे झाला. वात पूर्ण कशामुळे वात. झाला? तुमचा प्रवास कसा होता? गाडीवर होता का बाईकवर? जास्त करून बाईकवरच. बाईकवर प्रवास होता. किती वर्ष होता? आता जवळपास 25 वर्ष झालं. 25 वर्ष. हे सर आहेत आपले, शिक्षक आहेत चांगले, गव्हर्नमेंट शिक्षक आहे. 25 वर्ष बाईक चालवली. बाईकमुळे काय झालं? रस्ते खराब असल्यामुळे हादरे बसले मणक्याला सर. हो. मग माझ्या शास्त्रानुसार वात काय सांगतो? वाताचा गुण काय? तत्र वृक्ष लघु शीत खर सुषमांचल अनिल. तत्र वृक्ष, वृक्ष म्हणजे ड्रायनेस झाले, कडक झाले, ती बाजू स्टीप झाले. नाही. तत्र वृक्ष लघु म्हणजे वात आहे, हळूहळू फिरत गेला, डोक्यापर्यंत आला. जसं कोरोना कसा हलका आहे, फिरत होता. तत्र वृक्ष लघु शीत. शीत म्हणजे आता सरांच्या माध्यमातूनच तुम्हाला सांगतो, तुम्ही पण थोडं पत्ते पाळू शकतात जे माझे व्हिडिओ बघतील. तत्र वृक्ष लघु शीत. शीत म्हणजे थंड हवा, थंड फरशी, थंड वातावरण, शिळं अन्न सकाळचं रात्री, रात्रीचं सकाळी, फ्रीज मधलं अन्न यांनी वात दोष वाढेल. म्हणून शिळं खायचं नाही, सकाळचं रात्री खायचं नाही, दुपारचं एखाद दिवस गरम करून चालेल, रात्रीचं सकाळी नाही. शिळं खाल्ल्यामुळं पण सांधेवात, वात तयार होतो. वात म्हणजे हवा, वायू. वायूचा गुण काय आहे? तत्र वृक्ष लघु शीत खर सुषमांचल. सूक्ष्म आहे, दिसत नसतो. चल, चल म्हणजे त्याचा चल गुण आहे. डोक्यामध्ये फिरत राहतात विचार, विचाराच्या फॉर्म मध्ये चल गुण आला. आणि अनिल, अनिल म्हणजे हवा, वायू. हे महत्वाचा श्लोक आहे. मग याच्यात ट्रीटमेंट आम्ही विरोधात करतो. वाताच्या विरोधात ट्रीटमेंट केली तर 100% पेशंट नीट होतो. साधं उदाहरण देतो. सलाईन लावलं सिस्टरनी, तर ती एक सुई मारते. का मारते? ती हवा काढते ना, नळीतून पाणी काढते. का? वात बाहेर काढते. डायरेक्ट लावलं तर पेशंटला त्रास होईल ना. बरोबर. म्हणून आपल्याला त्याची काळजी घ्यायची. पाणी पण हळूहळू प्यायचं, जेवताना चिमणीसारखं प्यायचं, किंवा जेवण झाल्यावर 1.5 तासाने पाणी प्यायचं. आणि वरून प्यायचं नाही, पाणी हळूहळू प्यायचं, घुटघुट प्यायचं, बसून प्यायचं, तोंड लावून प्यायचं. घटाघट वरून प्यायला हवा नाही गिळायची ना, आपल्याला पाणी गिळायचंय. पहिली गोष्ट. असे काही बरेच पथ्य असतात, पण पेशंटला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला ते सांगायला लागतात. नाहीतर याला ॲलोपॅथीमध्ये वातावर ट्रीटमेंट नाहीये. जे आहे ते स्पष्ट सांगतो. तुम्ही थोड्या दिवस पेन किलर खाणार, स्टिरॉइड खाणार, बास, पावर संपली, परत चालू होणार आहे दुखणं. अशी सायकल किती दिवस खेळत राहणार? शेवटी किडनीवर लोड येतो, मग बीपी होतो. यांना बीपी पण झाला, शुगर पण झाली. बीपी नाही कंट्रोल तर शुगर होणार, थायरॉइड पण झालं का नाही? सगळे आजार यांचे नीट होणार, पण हळूहळू. बीपी नॉन कम्युनिकेबल डिसीज असतात, जे आपले लाईफस्टाईल चुकीचे असल्यामुळे बीपी, थायरॉइड, शुगर, कॅन्सर, ओरल ब्रेस्ट, सर्वायकल, नॉन कम्युनिकेबल डिसीज असे 5 प्रकारचे असतात. कार्डिओव्हास्क्युलर डिसीज हे वाढतात. पहिलं तर हे आजार होते का सर? नाही. पहिले कोणते आजार होते? देवी, स्मॉल पॉक्स, पोलिओ, प्लेग, कोरोना सारखे. हे ट्रान्सफर फ्रॉम 1% टू अनदर होते. हे नीट व्हायचे गव्हर्नमेंटच्या लसीकरणामुळे. पण आता हे नॉन कम्युनिकेबल, जास्त बैठी काम असणं, काय XYZ, त्याच्यामुळे जास्त आपली शैली चुकल्यामुळे दैनंदिनी हे आजार वाढत गेलेत. तुम्हाला कसं वाटलं? काय वाटले आपली ट्रीटमेंट? ट्रीटमेंट चांगली. कारण ते आयुर्वेदच असतं. ॲलोपॅथीमध्ये काय की तात्पुरता इलाज होतो, परंतु आपली जी ट्रीटमेंट आहे ती मुळात म्हणजे बेसिकपासून, जसं वाट सरकणे म्हणतात, ते तुम्ही व्यवस्थित जागेवर बसवलेली. आणि मी इतके जसं ॲलोपॅथीमधले इंजेक्शन घेतले, सगळं केलं, परंतु त्यात काय फरक पडत नाही. आणि इथं आपलं ॲक्युपंक्चर जे आहेत विद्यकर्म आयुर्वेदिक. हां,
तर त्यानुसार मग चांगला फरक तर पडतो. आता पहिल्यासारखं आयुर्वेदा राहिले नाही की स्लो आहे हम्म. फास्ट आहे, पण त्याला करणारा डॉक्टर पाहिजे तसा. बरोबर. आता 1 तास 1.5 तास आम्ही सरांनाच दिला, असं 5 मिनिटात अर्धा तासात आमचं पेशंटच होत नाही. बरोबर. थेरी तपासायलाच 10-15 मिनिटं जातात. त्याच्यामुळे एकदम शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो आपण. आणि सरांनी खूप पैसा खर्च केला, त्यांचे साईड इफेक्ट त्यांना व्हायला लागले. काय काय घेतलं होतं तुम्ही? ट्रायमोडल बोलले होते मला. सगळं डेंजर. जसं रॅबिप्रोझॉल, पित्ताचे इंजेक्शन, आज मी त्यांना किलर इंजेक्शन घेतले. परंतु एवढा पैसा खर्च करून तात्पुरतं बरं वाटतं, परंतु रिझल्ट नाही. रिझल्ट नाही. आता काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही पूर्ण नीट होणार आहेत आमच्याकडे. बरं. तुम्हाला आताच बरं वाटले म्हणजे तुम्ही नीट होणार. थँक्यू.